नो नमस्कार, माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज वेगळ्या रानामध्ये आलो आहे. बरंच लांब आलो आहे. आपण आपल्या घरापासून लई लांब आलो आहे. आणि आज आपण ना हे बघा 35 लिटरची केंड होती आपल्याकडं. तिचा अर्धा तुकडा आपण खालचा जो भाग आहे बुड तो आज आणला आपण पाणी ठेवायला पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी. तर आज आपण खुटेदाराच्या या रानामध्ये आलेलो आहे. तर चला मित्रांनो, आज आपण ना इथं पक्ष्यांना आणि प्राण्यांना ह्या झाकण आणलं आहे. या झाकणामध्ये पाणी साठवणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक काम करायला लागणार आहे आता, कारण घरून येताना लई लांब होतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी आणता आलं नाही. मला वाटलं या ठिकाणी दुसरीकडे आपल्याला कुठेतरी एखाद्या नदीला किंवा जुरीला अशा ठिकाणी कुठेतरी पाणी भेटेल, पण आपल्याला पाणी भेटलं नाही. तर आता आपली ही जागा करून आहे ना, आपल्याला कुठेतरी पाणी शोधायला लागणार आहे. कुठेतरी जाऊन पाणी शोधून आणून आपण याच्यामध्ये ओतणार आहे. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता आपण आहे ना आपल्या या ठिकाणी या पक्ष्यांना प्राण्यांना पाणी ठेवण्यासाठी जागा करूया. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वेळ न लावता आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आता आपल्या इथं या ठिकाणी हा जागा पूर्ण आपल्या तयार झालेल्या पक्ष्यांसाठी. आता आपण जो केंद्राचा हा खालचा भाग आहे हा आणून इथं रवलेले आहे. आता आपल्या इथं पाणी ओतण्यासाठी आपण पाणी आणलेलं नाही, कारण मग इकडं मला वाटलं पाणी भेटलं कुठेतरी, पण कुठेच पाणी भेटलेलं नाही. तर आता आपण जी कळशी आणली ती कळशी घेऊन आता आपण ज्या माया रानावरती खडक आहे त्या खडकावर पाणी शोधायला जाणार आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण त्या खडकावर जाऊन पाणी शोधून या ठिकाणी पाणी आणून आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना ओतणार आहेत. तर चला आता आपण ना खडकावर जाऊन पाणी शोधणार आहेत. आता खडकावरच आपली पाणी भेटला तर भेटलं, नाही तर दुसरीकडे आपली पाणी भेटणार नाही. बघा आता मी तुम्हाला दाखवते, हा जो आपण बघतोय हा पूर्ण या ठिकाणी बघा हा पूर्ण खडक आहे. आता ह्या खडकावरून हा जो खडक आहे या खडकामधून आता आपल्याला पाणी काढायचे आहे. तर बघा मित्रांनो, मी या खडकामधून तुम्हाला पाणी काढून दाखवणार आहे. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय. बघा मित्रांनो, पाणी दिसतंय नाही दिसत ना, तर मग बघा आता हा पूर्ण खडक आहे. या खडकामधून मी तुम्हाला खणून आतमधून या कळशीमध्ये ना पाणी काढून दाखवणार आहे. तर बघा आता हा पूर्ण डोंगर पाहतोय. तर आपण इथं हा पूर्ण या ठिकाणून इथं कुठंच आपल्याला काही पाण्याचं ठिकाण दिसत नाही. बघा हा पूर्ण रान जंगल, हा वरती डोंगर आणि हा इथं सगळा खाली खडकाळी भाग. तर हे बघा मित्रांनो, आता हा पूर्ण खडक आहे. आता ह्या खडकावर आपण ना पाणी काढणार आहे. तर बघा मित्रांनो, मी आता इथून तुम्हाला पाणी काढून दाखवतो. आपली पाणी इथूनच पक्ष्यांनी प्यायला न्यायचे. आता या खडकावर मी पाणी काढून दाखवतोय.
मित्रांनो फायनली आपण पाणी काढले बघा मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही खडकं सुद्धा कधी आलं तर तुम्ही सुद्धा पाणी काढू शकताय. बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवते आता आपण एवढा खडकं पाणी काढलं. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण खडकाला मधून पाणी काढलं मित्रांनो. हेच आपण आता पक्षींनी घेऊन जाणार कारण आपली इथं पाणी भेटला नाही. आता हीच आपली कळशी भरून आपण घेऊन जाणार. बघा मित्रांनो अशा प्रकारे खडकं सुद्धा पाणी असतंय. हे बघा अशा प्रकारे हे जो खडक आहे ह्या खडकामध्ये सुद्धा टाका असतात आणि त्या टाकांमध्ये मित्रांनो पाणी असतंय. बघा तर एवढं पाणी आपल्याला इथं बघायला भेटलंय. बघा हे बघा पाणी. तर चला मित्रांनो वेळ नाही लावता आता आपण हे पाणी काढून आपल्या कळशीमध्ये घेणार इथं. तर आपल्या हात याच्यात ना कळशीमध्ये घ्यायला आपली ना काही नाही पाणी टाकायला ना आपलं काय नसल्यामुळे आपण हा डवला बनवते पाण्याचा. या पाण्याच्या डवल्यानं आपण एवढी कळशी भरून पाणी काढणार आहे. भरली बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पाण्याचा शोध लावला आहे या खडकामध्ये आणि आता आपली कळशी भरली. तर बघा आता हीच आपण कळशी भरून आपल्या पक्ष्यांनी पाणी ज्या ठिकाणी आपण जागा केली त्याच्यामध्ये नेऊन टाकणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपण आहे ना आपल्या पॉईंटवरती आलेली आता पाणी घेऊन. आता आपण त्या ठिकाणी आपला साठा बनवला पाण्यासाठी. आता आपण इथे पोचलेलो मित्रांनो. एक कळशी का होईना पण आपल्याला आपल्या पक्ष्यांसाठी पाणी भेटले आहे. बघा आता आपल्या पॉईंटवरती आपण आलोय.
मित्रांनो मस्तपैकी आपण खडकामधून पाणी काढला. पक्ष्यांसाठी आज आपल्याला खडकामधून का होईना पण पाणी भेटलं मित्रांनो. तर आपण एवढे मस्तपैकी चला. हे बघा एवढं पाणी मित्रांनो आपल्या पक्षी प्राण्यांसाठी एवढा भेटलेले आहे. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पक्षी आणि प्राण्यांसाठी आपल्या हा नवीन डवरा आपण तयार केलेला आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.